शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. शेतकरी मित्रांनो, कापसाच्या दरात सातत्याने सुधारणा होताना दिसत आहे. जाणून घेऊ सर्वच ठिकाणचे ताजे कापूस भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो, कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठीची अजून एक बातमी, नंतर कापसाचे भाव सांगतो. कापूस उत्पादकांचे 3,500 कोटींचे नुकसान. एकूण उत्पादनाच्या 29.67% कापूस MSP दराने खरेदी. होय शेतकरी मित्रांनो, 1 ऑक्टोबर 2025 ते 30 सप्टेंबर 2026 या काळात देशभरात 337 लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज केंद्र सरकारच्या कापूस आणि कापूस कापड सल्लागार समितीने व्यक्त केला आहे. 30 एप्रिल 2026 पर्यंत 301.20 लाख गाठी कापूस बाजारात आला असून CCIने 100 लाख गाठी कापूस MSP दराने खरेदी केला. उर्वरित 201 लाख गाठी कापूस MSP पेक्षा किमान 1,000 रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेल्याने शेतकऱ्यांचे 3,417 कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. ऑल इंडिया कॉटन ब्रोकर्स असोसिएशनच्या मते 1 ऑक्टोबर 2025 ते 30 एप्रिल 2026 या 6 महिन्यात 301,19,706 गाठी कापूस बाजारात आला. यातील 100 लाख गाठी म्हणजेच एकूण उत्पादनाच्या 29.67% व एकूण आवकेच्या 33.20% कापूस CCIने खरेदी केला. त्यामुळे शेतकऱ्याने किमान 201 लाख गाठी जे कापूस आहे तो MSP पेक्षा म्हणजेच कमी 700 ते 1,000 रुपये कमी दराने व्यापाऱ्यांना विकला. यात शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. मित्रांनो, CCIने पंजाब, हरियाणा, राजस्थान या 3 राज्यांमध्ये 7 लाख गाठी तर कर्नाटक व इतर राज्यांमध्ये 4 लाख गाठी कापूस खरेदी केला. पंजाब, हरियाणा व राजस्थान या 3 राज्यातील शेतकऱ्यांनी तर कर्नाटक इतर राज्य शेतकऱ्यांनी गाठी कापूस व्यापाऱ्यांना MSP पेक्षा कमी दरात विकला. आता वळूया कापसाच्या ताज्या भावाकडे. कुठे काय भाव चालू होते आपण बघूया. मित्रांनो, पुलगाव येथे जास्तीत जास्त कापसाला 9,500 रुपयाचा भाव सध्या मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पटापट बघू. वर्धा जास्तीत जास्त 9,300 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 9,845 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू 9,740 रुपये. त्यानंतर भिवापूर 9,450 रुपये. त्यानंतर काटोल 9,050 रुपये. त्यानंतर मित्रांनो, उमरेड 9,400 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पारशिवनी 8,800 रुपये. त्यानंतर मित्रांनो, समुद्रपूर 9,600 रुपये. त्यानंतर मित्रांनो, सावनेर 8,500 रुपये. त्यानंतर मित्रांनो, अमरावती 9,600 रुपये. त्यानंतर मित्रांनो, चिखली बुलढाणा 8,700 रुपये. त्यानंतर मित्रांनो, गंगाखेड परभणी 9,600 रुपये. त्यानंतर मित्रांनो, जळगावमध्ये 9,300 रुपये. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत 9,870 रुपये. त्यानंतर मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी 9,680 रुपये. मित्रांनो, मानवत येथून सूचना आहे शेतकऱ्यांसाठी की 25/5 म्हणजे 25 मे 2026 खरेदी बंद होणार आहे, हे आवाहन करण्यात आले. भेटूया पुढच्या वेळेस. धन्यवाद.